काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, परंतु या पावसामुळे सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत ते एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूजी आहेत, जे मुंबईचे महापौर सुद्धा राहिलेत माजी। सुनील प्रभूजी, तुम्ही तुमचा महापालिकेतला अनुभव खरं तर दांडगा आहे। खरं तर सत्ताधारी म्हणून भाजप आणि शिवसेना गेले 25 वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवली, परंतु आशिष शेलार आता शिवसेना अर्थात ठाकरे गटावरतीच आक्षेप घेतात की 25 वर्ष तुमच्याकडे महापालिकेमधलं स्थायी समिती आणि महापौर पद असल्यामुळे सातत्याने आम्ही आक्रमक होत होतो स्थायी समितीच्या सभागृहात, असं त्यांचं म्हणणं आहे। असं आक्रमक होतो त्याचा अर्थ काय? आक्रमक होतो त्याचा अर्थ काय? युती म्हणून जर एकत्र होता तर मुंबईच्या प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये जे जे प्रस्ताव पास झाले त्या ठिकाणी तुम्ही काय नामंजुरी दाखवली होती? त्यावेळी तुमचा पाठिंबा दाखवला होता ना। मग जेव्हा तुम्ही पाठिंबा दाखवता त्यावेळी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी असा त्याचा अर्थ आहे। मुंबईकर जनता एवढी खुळी नाही आहे। परंतु गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबईला मुंबई होऊन नाही दिले शिवसेनेनं, असं आशिष शेलार म्हणतात। कारण की या सगळ्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये सातत्याने मुंबईमध्ये तुंबई जी प्रकार होतोय त्यामुळे ते थेट तुमच्यावरती आरोप घेत आहेत। असं आहे, जर माझे मित्र आशिष शेलार असं म्हणाले असतील तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना सत्तेमध्ये होती म्हणून तिचं मुंबई पण टिकलं आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये हे प्रशासन ज्या पद्धतीने गुजरातला आणि दिल्लीला लोटांगण घालतं आहे, सगळे ठेकेदार जे आहेत ते गुजरातवरनं मुंबईत येत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचा फिक्समध्ये असलेल्या FD देखील तोडून या ठेकेदारांसाठी खिरापत वाटली जाते, हे मागच्या 2.5 वर्षात होते। हे मुंबईकरांचं नशीब आहे की या मुंबई महानगरपालिकेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना सत्तेत होती। उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांचा कंट्रोल होता। आदित्य ठाकरे आता लक्ष घालत आहेत आणि शिवसेनेचे आक्रमक नगरसेवक डोळ्यात तेल घालून या सगळ्या गोष्टी बघत होते। परंतु आशिष शेलार यांनी घरचाच आहेर दिलेला असल्याचं पाहायला मिळतं। ते म्हणतात की नालेसफाई बरोबर झालेली नाही। मी स्वतः देखील नालेसफाईच्या पाहणीचा कामाचा आढावा घेतला तरी देखील नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही असं त्यांचं। आता 25 वर्ष शिवसेनेवर आरोप करणारे आशिष शेलार यांनी जर घरचा आहेर सरकारला दिला आहे याचा अर्थ या सरकारने प्रशासक म्हणून बसवलेले आयुक्त हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत काम करत होते आणि या आयुक्तांच्या खाली काम करणारे सगळे अधिकारी यांची भीती ही नाहीशी झाल्यामुळे त्यांना मुंबईशी देणं घेणं नाहीच नसल्यामुळे केवळ त्यांना एकच काम दिलेलं आहे की मान्य सत्ता पक्षातल्या लोकांना त्यांच्या मित्रांना जी म्हणून टेंडर तिकडे द्यायचे आहेत त्याच्यासाठी जे मदत करतील ते अधिकारी यांचे लाडके आहेत, बाकी मुंबईचं घेणं देणं नाही आणि म्हणून नालेसफाईकडे दुर्लक्ष झालं। परंतु कशा पद्धतीने बघतात, सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत आशिष शेलार, स्वतः मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि तेच सरकारच्या प्रशासनावरती अविश्वास पद्धतीने ते बोलतात। आता ते बोलतात हे चांगलं आहे ना, मुंबईकरांना कळेल की घरचा आहेरच आहे आणि ज्यामुळे हे प्रशासन आणि हे सरकार मुंबईसाठी काही करत नाहीये, मुंबईबद्दल आत्मीयता नाही। हे आता दुसरीकडे ते तुमच्या कारभारावरती पण टीका करतात, म्हणतात 25 वर्षात ठाकरेंनी सुद्धा काही केलं। अरे स्वतःचं केलेलं 2.5 वर्षाचं कर्तृत्व झाकण्यासाठी असं आहे की ठाकरेंवरती टीका केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। सुनील प्रभू जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि माजी महापौर म्हणून त्यांनी संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये काम पाहिलेलं आहे। आशिष शेलार यांचा स्वतःच्या प्रशासनावरती किती अविश्वास आहे अशी टीका जी आहे ती सुनील प्रभू यांनी आपल्याशी बोलताना केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।